आपण पाहत आहात आरके न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। जयसिंगपूर येथील दंतवैद्याची राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या। जयसिंगपूर येथील 11वी गल्ली डेबॉन्स कॉर्नर चौक परिसरात राहणाऱ्या 35 वर्षीय दंतवैद्याने दगड व विटांनी भरलेली सॅक पाठीला बांधून कोल्हापूर येथील राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली। अवधूत प्रकाश मुळे असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे। कौटुंबिक नैराश्यातून अवधूत मुळे यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे। ते जयसिंगपूर येथील लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक असलेल्या लक्ष्मीनारायण मुळे यांचे सुपुत्र होते। शुक्रवारी सायंकाळी अवधूत मुळे यांनी आपल्या कुटुंबीय व मित्रांना व्हॉट्सॲपवरून कोल्हापूर येथील राजाराम तलावात आत्महत्या करीत असल्याचा संदेश पाठविला होता। त्यानंतर त्यांनी तलावाच्या काठावर दुचाकी उभी करून त्यावर लिहिलेली चिठ्ठी ठेवली होती। घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तलावातून मृतदेह बाहेर काढला। यावेळी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। काही नागरिकांनी मृताची ओळख पटवून जयसिंगपूर येथील नागरिकांशी फोनवरून संपर्क साधत घटनेची माहिती दिली। कोल्हापूर येथे दातांच्या डॉक्टरने आत्महत्या केल्याची बातमी जयसिंगपूर शहरात समजताच मुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। अवधूत मुळे हे लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलचे माजी विद्यार्थी होते। शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला असून या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। आरके न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।